Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. किमान 35 जागा महाविकास आघाडी या महाराष्ट्रात जिंकते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते हे अगदी मनापासून तन मन धन एकत्र करून काम करत आहेत. असं मला समोर दिसत नाही, अजिबात समोर दिसत नाही. अजित पवारांच्या बाबतीत म्हणाल ते त्यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपलेल्या आहेत, ते आता मोकळे झाले. हां, हे दुसरे जे आहेत मुख्यमंत्री, त्यांची धावपळ सुरू आहे, पण त्यांची ही अखेरची फडफड आहे. त्याच्यामुळे तुमचा जो शब्द आहे डॅमेज कंट्रोल, मुळात काय इथे डॅमेज व्हायला शिल्लक काय आहे त्यांच्याकडे? डॅमेज व्हायला काहीतरी स्ट्रक्चर असावं लागतं ना, काहीच नाही. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. अपक्ष उमेदवाराला मतं पडतात पैसे देऊन. काल आपण 800 कोटीच्या घोटाळ्याबद्दल बोलला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निर्देश केले होते. मात्र नाशिकमधले काही नेते यामध्ये सहभागी आहेत का आणि नेमका कशा प्रकारचा हा घोटाळा आहे? मी 14 तारखेला त्याच्याविषयी मुंबईमध्ये पुराव्यासह ही माहिती सगळी समोर आणणारच आहे. कदाचित 15 तारखेला मी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर परत नाशिकला येईन, तेव्हा हा साधारण 800 ते 900 कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका, नगरविकास मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली इकडले काही स्थानिक पुढारी, त्यांच्या मर्जीतले बिल्डर, या सगळ्यांनी मिळून 800 ते 900 कोटी रुपयांची लूट कशी केली, त्यात कोण सहभागी आहे, त्या लाभार्थी कोण आहेत, हे उघड करावंच लागेल. अशा प्रकारे जनतेच्या पैशाची लूट जर कोणी करत असेल आणि नरेंद्र मोदी डोळ्याला पट्टे बांधून बसणार असतील तर मला त्यांना दाखवावं लागेल की तुम्ही खोटाडे आणि भंपक आहात. कुठे ईडी आणि CBI हा मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे. 800 आणि 900 कोटी नाशिक महानगरपालिकेची लूट करणं ही काही लहान गोष्ट नाही आहे ना. आणि शेतकरी नसलेल्यांना, बिल्डरांना हे पैसे मिळाले भूसंपादनाच्या नावाखाली. बिल्डर कसे शेतकरी झाले अचानक, काही बिल्डर त्यांना कसे शेतकरी बनवून पैसे दिले, हे या भूसंपादन घोटाळ्यातलं मोठं सूत्र आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. सर, नंदुरबारमध्ये प्रियंका गांधी यांच्या सभेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालेला आहे. महाविकास आघाडी पुन्हा काही सभा. नंदुरबार यावेळेला महाविकास आघाडी जिंकते. नंदुरबार हा परंपरेनं काँग्रेसचा गड राहिला. इंदिरा गांधी त्यांच्या प्रचाराची सुरुवात वर्ष नंदुरबारमधून करत आलेल्या आहे. यावेळेला प्रियंका गांधी आल्या आणि तिथे परिवर्तन होत आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, दिंडोरी, नाशिक असे सर्व मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातले महाविकास आघाडी जिंकते आहे. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.